म्हणतात ना, मन चिंती ते वैरण चिंती. अगं, अशी का उभी तू? नंदाईचा आवाज ऐकून ओळीने दचकून तिच्याकडे पाहिले. तिला समोर पाहून ओळीने पुन्हा मागे वळून पाहिलं. रुद्र कुठेच नव्हता. ती गोंधळली. तिने जे ऐकलं आणि समजलं ते चुकीचं होतं. मग हे दोघे असे का बोलले? ते काही असो, नंदाईला समोर पाहून ओळीला बरं वाटलं. तिला नॉर्मल व्हायला पुन्हा काही क्षण द्यावे लागले. नंदाई तिच्या डोक्याला बांधलेली मुंडावळी सोडत बोलली, अगं तुझ्या मुंडावळ्या कोण सोडणार? हे सगळं करवला करतात, पण तुझ्यासारखं कुठं कोण आलं करवली? आपल्या कपाळाला मुंडावळी पकडत ओळी शांत होती. तिच्या बोलण्याची वाट न बघताच नंदाई बोलली, वहिनी बोलल्या मला, पोर लहान म्हणून तुझी वहिनी आली नाही, नाहीतर तीच येणार होती. मुंडावळी सोडल्यावर नंदाई बाहेर येत बोलली, आता तू कापड बदल, मी आतरून टाकते. ओळीने फक्त मान हलवली आणि नंदाईने बाहेर आल्यावर पुन्हा दरवाजा ओढून घेतला. ओळीला प्रश्न पडला, तिने तर दरवाजा आतून लावलेला, मग बाहेरून कसा उघडला? ती पुन्हा दरवाजाजवळ आली आणि कढीचा आवाज होणार नाही याची काळजी घेत तिने पुन्हा आतून दरवाजा लावला आणि नीट लागला का ह्याची सुद्धा खात्री केली. तिच्या मनात मगाशी नंदाईचं ऐकलेलं वाक्य तसंच घुमत राहिलं. जा, तुझी ओळी वाट बघत असा. तिच्या मनाने आपसुकच प्रश्न विचारला, कोण ओळी? या प्रश्नाने तिचं मन उगाचच बेचैन झालं. तिने स्वतःला आवरलं. बाहेरून नंदाईचा आवाज आला, साडी बाहेर दोरीवर टाक, घामाचा वास जाऊ दे. ओळीने दरवाजा उघडला आणि गिडी घातलेली साडी दोरीवर टाकायला बाहेर आली. पण तिची उंची इथेही नडली. दोरी नंदाई आणि रुद्रच्या उंचीनुसार बांधलेली. तिच्यासाठी ती खूपच उंच आणि उड्या मारायला ती काय लहान मूल थोडीच होती. पायाखाली घ्यायला खुर्ची आहे का, हे ओवी इकडे तिकडे बघत होती. तिला हातात साडी घेऊन उभी राहिलेली पाहून नंदाईने तिच्या हातातून साडी घेतली. दे इकडं, ती रशी उद्या रुद्रला खाली घ्यायला लावते, नाहीतर तुला बरंच होईल सारखं सासूला कामाला लावायला. नंदाई मुद्दामून बोलली, पण ओवी बावरली. तिचं इम्प्रेशनच ओवीवर इतकं जबरदस्त पडलं की ती गोंधळून बोलली, नाही, असं नाही हो, माझा हात पुरत नव्हता म्हणून मी. अगं हो, कळलं की मला, ते मी आपलं असंच टाकते मधनं मधनं. नंदाई हसत बिछाण्यावर टेकत बोलली, बिछाण्यावर मध्ये शोरेला ठेवलेलं. एका बाजूला ओवी होती आणि एका बाजूला नंदाई पडलेली होती. नाना थकल्यामुळे बाहेर अंगणातच मोकळ्या हवेत खाटेवर पडल्या पडल्या झोपी गेला. सगळे दाराडोर झोपलेले, सगळे दरवाजे लावून नंदाई सुद्धा पडलेली. मात्र तिने दिंडीचा दरवाजा फक्त ओढून घेतलेला. रुद्र घरातून तरातरा येऊन मंगीजवळ बसला. तो आल्यावर मंगीने हळू आवाजात संत हंबरलं, बा, काय आहे, कशाला ओरडतेस? तिच्या चेहऱ्याला गोंजारत रुद्र तिच्या समोरच बसला. तो बसल्यावर मंगी सुद्धा खाली बसली. रुद्र तिच्या गोंजारत शांतपणे तिच्याकडे पाहत होता. मंगी सुद्धा एटीत बसून मान वर करून त्याच्याकडे बघत होती. हळूहळू रुद्र व्यक्त होऊ लागला, मंगी, मगाशी मी तुला बोललो, पण नानाने माझं ऐकलंच नाही. त्याला वरात काढायची होती, त्याने काढली आणि त्याच्या मनासारखीच पाडली. आजपर्यंत गावात अशी वरात झालीच नाही. वरात जोरात निघाली. रुद्र बोलताना थोडासा हसला, तुला माहितीये, संपूर्ण गावातलं महिला मंडळ आज डॉल्बीच्या गाण्यावर थिरकलं. थिरकलं कसलं? हव्या तशा मोकळ्या झाल्या. बोलताना तो कुठेतरी हरवल्यासारखा बोलला, माझी इच्छाच नव्हती, पण ठीक आहे. सगळे इतके हसत होते. सगळ्यांना आनंद मिळाला. माझी पहिली वरात सुद्धा अशीच झालेली. गौरी आली, मी किती नाचलेलो. बोलताना त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं. गौरी किती बिनधास्त नाचायची. स्वतःची वरात असून जराही लागली नव्हती. आणि ओवी, तिच्या विचार मनातच असतो. मगासच्या क्षणात ठरवला. नकळत त्याने आपले हात पाहिले. आळूच्या पानावरून दबाचा थेंब अलगद गरंगळून जावा तसाच तिच्या नाजूक हातांचा स्पर्श विरंग होऊ गेलेला. तो बराच वेळ कुठेतरी हरवलेला. तो काहीच बोलला नाही. म्हणून मंगीने पुन्हा हळू आवाजात हंबा केलं. तसं त्याने तिच्याकडे पाहिलं. आपण इथे बसलो तर ही अशी ताटकळत बसेल हा विचार करून तिच्या चौजारा पुन्हा गोंजारत रुद्रने प्रेमाने बोलला, आराम कर, जातो मी. रुद्र घरी निघून गेला. दिंडीच्या दरवाजातून त्याने मंगीकडे पाहिलं. आता मंगी पुढच्या पायावर मान वाकडी करून पडलेली. त्याने गोठ्यातील लाईट घालवली, दरवाजा लावला आणि सवयीने नजर नंदाईवर गेली. पण ती आपसुकच ओळीवर पडली. ओवीला ते घर नवीन, माणसं नवीन, जागा नवीन आणि बिछाना सुद्धा नवीन. ती अवघडलेली. झोप येत नव्हती. दरवाजा वाजला कसं तिने दचकून डोळे उघडले तर समोर रुद्र. दोघांची नजरानजर झाली आणि दोघांनीही नजर फिरवली. दरवाजा वाजल्यावर नंदाई पाठमोरीच बोलली, तो बल्ब बंद कर आणि आऱ्याला घेऊन पड जा.
फक्त हुंकारून रुद्रने कोपऱ्यातील खाटेवरून गाढ झोपेत असणाऱ्या आरुषला उचलला आणि ओटीवरचं लाईट बंद करून आपल्या खोलीत गेला. दरवाजा उघडून पुन्हा बंद झाल्याचा आवाज आल्यावर ओळीने डोळे उघडले. एकदम काळा कट्ट अंधार. तिला भीती वाटली. तिने शौर्यला खुशीत घेतलं आणि डोळे मिटून घेतले. कोंबडा आरवला आणि नंदाईने बिछाना सोडला. तिची दगबग चालू झाली. चूल पेटवून पाणी तापत ठेवलं. स्वतः आंघोळ करून मग एका आंघोळीला उठवायला लागली. खूप उशिरा झोप लागल्यामुळे ओळीचा डोळा लागलेला. जेव्हा जाग आली तेव्हा उजाडलं होतं. मग शौर्य आणि आरुष उठल्यावर तर ओळी सुद्धा त्या गोंधळाचा भाग झाली. आरुष तर झोपेतून उठल्यावरच ओळीला हाक मारतच बाहेर पळाला. आई, आई, आई. ओळी दिसेपर्यंत त्याचं हाका मारणं चालूच होतं. ओळी कुठे दिसेना हे पाहून त्याने घाबरून विचारलं, आजी, माझी आई कुठे गेली? ती बघ तिकडं बसली. कशाला एवढ्या बोंबा ठेवतोय सकाळी सकाळी? आय शट्स. आरुष डोक्याला हात घेऊन हसत आनंदाने बोलला. मला वाटलं मला सपाळ पडला. आई, आई. तो पुन्हा हाका मारत स्वयंपाकघरातून पुन्हा देवघरात गेला. तिने चटई हातरून ओवी आणि आशी, चिक्की, सानू, नेहा, नीता सगळ्या करवल्या ओळीच्या ओघ असलेल्या. आय, तू इथं बसलीस वय? मी किती शोधलं तुला. आरुष त्या मुलींना की पाय टाकत ओळीच्या जागा करत बोलला. ए अरे माने, काय हरवलेली बाई? सानू त्याला तिकडत बोलली आणि त्या दोघांची मस्ती तिथे चालू झाली. आय, सानू दिदी अशी मला मारत असते सारखी. आरुष ओळीच्या खुशीत शिवत बोलला. नाही मामी, दररोज तोच मला मारतोय बघाल तुम्ही. सानीने लगेच त्याची बाजू मांडली. त्या खोलीत पोरांचा गोंधळ आणि बायकांचा बाजार. ओळीचं डोकं दुखायला लागलेलं. ओळी सगळ्यांची धावपळ पाहत होती. तिने स्वयंपाकघरात एका बाईचा नवीन आवाज वाढत होता. कसं ओळीच्या लक्षात येत होतं, भावकीतल्या बायका जमा होत आहेत. पुरण परतळ्याचा खरपूस वास अख्ख्या घरात पसरलेला. जंगलामध्ये जशी वाघाची डरकाळी बुमाळी तसं त्या स्वयंपाकघरात एवढ्या गळक्यात सुद्धा नंदाईचा खनाकेबाज आवाज मधूनच घुमत होता. नंदाईच्या बोलण्यातून ओळीला मगाशी समजलेलं. नाना सकाळी त्याच्या घरी गेलेला. रुद्र मात्र ओळीला सकाळपासून दिसलाच नव्हता. पण शौर्याची बाबा बाबा मात्र मधून ऐकायला येत होती. की सर्व तयारी त्याच्यासाठी चालू होती. थोड्या वेळाने सत्यनारायणची पूजा चालू होणार होती. त्यामुळेच तिला एक विचित्र हुंबूर जाणवत होती. एका रात्रीत तिचं आयुष्य बदललेलं. त्या मुलाच्या गोंधळात सुद्धा ती तिच्या विचारात हरवलेली. ती हातावरची मेहंदी, तो हातातला चुडा, गळ्यातला मंगळसूत्र सगळं पाहून तिला वेगळीच हुरहुर जाणवत होती. ओटीवर पूजेची तयारी चालू केल्यावर नंदाई आतल्या खोलीत येत ओळीला घाईघाईत बोलली. ए म्हाळसा, इकडे ये. नंदाईच्या आवाजाने ओळी भानावर आली आणि खांद्यावरचा पदर सावरून घेत तिच्या मागे मागे गेली. ते दृश्य खूप विनोदी होतं. कमरेला पदर खेचलेली नंदाई पुढे, तिच्या पाठीमागून खांद्यावरून पदर घेतलेली गरीब गायीसारखी ओळी. त्याचं पदराचं टोक पकडून हरणीच्या पाडसासारखं तिच्या पाठी आरुषच्या पाठीत सानू, सानू आणि सानूच्या पाठी आशी, चिक्की आणि त्या मुलींच्या घोळकाली अशी रांग लागलेली. सकाळी रांग स्वयंपाकघरात घुसली. सगळी रांग स्वयंपाकघरात घुसली. नंदाईने स्वयंपाकघराच्या ककोटीपर्यंत लागलेली रांग पाहून कपाळात हात मारून घेतला. मामी त्या पोरींना ओरडल्या. तुमचं काय काम आहे इथे? जावा बाहेर खेळा. वहिनींना पण आमच्या सोबत पाठवा ना. पोरीने नाटक केल्यावर मामी तिच्यावर खेकसल्या. ती काय लहान आहे वय? जातेच बाहेर का उकू? आपली आई ओरडल्यावर आशी, चिक्की नाक मोडून बाहेर गेल्या. साने, तू बी जात खेळ बाहेर. तुझी मामी जात नाही खूप. नंदाई बोलल्यावर सानू सुद्धा पाया आपटत बाहेर गेली. आरुष तिथे सोयीचा पदर पकडून उभा होता. ए आर्या, तुला काय वेगळं सांगायला पाहिजे नाही? नंदाई ओरडल्यावर आरुष ओळीकडे मान करून डोळे फाडून बघणाऱ्या त्या भावकीतल्या बायकांना बाहेर. तुम्ही माझ्या आईला काय केलं तर? ओळीला त्याचं कौतुक आणि आधार दोन्ही लाटलं. कारण त्या बायकांची नजर तिला बोचली वाटत होती. नंदाई त्या भावकीतल्या बायकांची ओळख करून देत होती. ही बघ नाकेली रखमा, तुझी मोठी जाव. ही ठुणठुणी सुनी, ही बी तुझी जिजा. ही बाई, ही तुझी लहान जा. ही मोठी जाव, ही लहान जा. नंदाई सगळ्यांची ओळख करून देताना कोण लहान कोण मोठे हे आतून सांगत होती. भावकीत सगळ्यात शेवटी येऊन तिला मानपान मिळत. ही भावडी इच्छा नंदाईची. कौला मात्र एकीचं सुद्धा नाव लक्षात राहिलं नाही. पण नंदाईने जी वैशिष्ट्य सांगितली होती ती मात्र चांगली लक्षात राहिली. जावांची ओळख करून झाल्यानंतर नंदाईने सासवांची ओळख करून दिली. तिच्या सांगण्यावरून ओळी सगळ्यांच्या पाया पडली आणि पुन्हा खांद्यावरून पदर घेऊन तिथेच एका बाजूला उभी राहिली. नंदाईच्या धाकाने तिच्याकडे सरळ बघण्याची हिंमत कोणाचीच नव्हती. एकमेकींकडे पाहताना सगळ्याजणी तोडून ओळीला पाहत होत्या. काल रात्री नाचण्याच्या नादात बायकांनी ओळीला नीट पाहिलंच नव्हतं. पण आता असं समोर स्पष्ट पाहताना स्त्री असून सुद्धा त्याची नजर सारखी तिच्याकडे जात होती.
बेताची उंची, बारीक नाजूक बांधा, स्वच्छ गोरवरणी रंग, नितळ डोळे, घट्ट वेणी बांधलेली, बांध्यावरून पदर, हातावर लाल मेहंदी, हिरवा चुडा, गळ्यातलं मंगळसूत्र आणि कपाळावरची उठावदार टिकलीमुळे तिचं सौंदर्य आणखीच भर पडलेलं. खरं तर स्वयंवर या शब्दाला समानार्थी शब्द असूया हा बरोबर शिफ्ट बसतो. जिथं सौंदर्य असते तिथेच असूया जन्म घेते. मग ती स्वतःच्या मनात असो या दुसऱ्यांच्या मनात. आगन नजर लावताच का तिला पुढं पोळ्या लाटा. नंदाई बोलल्यावर चोरी पकडल्यासारख्या नजरा खाली गेल्या आणि ओळी खूप अवघडली. नंदाई तिचा हात पकडून तिला पुन्हा बाहेर घेऊन गेली आणि शेतात खोलीत म्हणजेच ते घरात घेऊन आली. तिने एक पेटी उघडली. त्या पेटीत तिने चैनीचं पाकिट बाहेर काढलं आणि ते ओळीच्या हातात देत अधिकाराने बोलली, नंतर पूजेला बसताना हे घाल. काय आहे हे? ओळीनं त्या पाकिटाकडे बघत आश्चर्याने विचारलं.